जत तालुका हा कर्नाटक सीमा भागास लागून असलेला तालुका आहे। या तालुक्यामध्ये जत पोलीस ठाणे आणि उमदी पोलीस ठाणे अशी दोन पोलीस ठाणे असून या दोन्ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये अनेक गैरप्रकार सुरू आहेत। जत तालुक्यामध्ये राजरोसपणे मटका जोमात सुरू असून कोट्यवधी रुपयांची लुबाडणूक या माध्यमातून होतीये। सीमा भागातील गुगवाड मुचंडी या भागामध्ये खुलेआम जुगारअड्डे सुरू असून जत तालुक्यातील तरुण मोठ्या प्रमाणात या व्यसनाच्या अधीन झालेत। लाखो रुपयांची उलाढाल या जुगारअड्ड्यातून होतीये। ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे। अनेक लोक या नादाने भिकेकंगाल झाले आहेत। अनेक वादाच्या घटना यातून घडत असून यातून आत्महत्या झालेल्या आहेत। याकडे जाणून बुजून पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत आहे। अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणावर केली जाते। मद्य विक्रीची दुकानं रात्री उशिरापर्यंत सुरू असतात। याकडे राज्य उत्पादन शुल्क विभाग पोलीस प्रशासन कानाडोळा करत आहे। जत शहर व जत तालुक्यामध्ये गांजा व नशेच्या गोळ्यांची विक्री उघडपणे सुरू आहे। सहजरित्या तरुणांना गांजा व नशेच्या गोळ्या उपलब्ध होत असल्यानं गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय। या सर्व गैरप्रकाराला पोलीस प्रशासनाचा उघड पाठिंबा आहे। अनेक लॉज व हॉटेल या ठिकाणी उघडपणे वेश्या व्यवसाय सुरू आहे। यावर कोणतीही कारवाई पोलीस प्रशासनाकडून होत नाहीये। या सर्व गैरप्रकाराला पोलीस प्रशासनाचा उघड पाठिंबा असल्यासारखं हे प्रकार राजरोसपणे सुरू आहेत। यावर कोणतीही कारवाई पोलीस करत नाहीयेत। तरी येत्या 4 दिवसांमध्ये जत तालुक्यामध्ये सुरू असलेल्या सर्व मटका, अवैध दारू विक्री, 3 पत्ती जुगार, गांजा विक्री, नशेच्या गोळ्यांची विक्री केंद्र, वेश्या व्यवसाय हे सर्व अवैध धंदे बंद करण्यात यावेत। अन्यथा सोमवार दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी महाराणा प्रताप चौक येथे रास्ता रोको करून तीव्र आंदोलन करण्यात येईल, याची दखल घेण्यात यावी। जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं बदलापूर, ठाणे आणि कोलकाता येथे घडलेल्या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करतो। त्याचबरोबर जत तालुक्यातील पोलीस प्रशासनाचाही आम्ही निषेध व्यक्त करतो। त्याची कारण असं आहे की सीमावर्ती भागामध्ये आज राजरोसपणे गुगवाड असू दे, मुचंडी असू दे किंवा पूर्व भागातील कोणत्याही उलट किंवा इतर भागामध्ये असू दे, अवैधरित्या जुगारअड्डे चालू आहेत, बेकायदेशीर दारू विक्री चालू आहे, चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे। त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींमुळे तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढलेलं आहे। आज नशेच्या गोळ्या, गांजा सहजरित्या शहरात, तालुक्यात सगळ्या ठिकाणी उपलब्ध होतोय। त्याचबरोबर आज जो विजापूर गुहागर म्हणजे हायवे आहे, या हायवेवरती दुतर्फा अगदी सीमा भागामध्ये सगळीकडे म्हणजे खास करून मुचंडी भागामध्ये जे जे हॉटेल्स चालू आहेत, या सगळ्या हॉटेल्सवरती सगळे बेकायदेशीर धंदे चालू आहेत। बेकायदेशीर दारू विक्री चालू आहे, वेश्या व्यवसाय चालू आहे, त्याचबरोबर गांजा विक्री चालू आहे, जुगारअड्डे चालू आहे। यामुळं या तालुक्यातील युवक, शेतकरी देशोधडीला लागण्याची वेळ आलेली आहे। पोलीस प्रशासनाचं कसलंही नियंत्रण नाही आहे। त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्काचं सुद्धा कसल्याही पद्धतीचं इथं नियंत्रण नाही आहे। दारूची दुकानं रात्री 10-10, 12-12 वाजेपर्यंत, 1-1 वाजेपर्यंत अगदी जसं मिनी गोवा जत झाले म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही, एवढी भयानक परिस्थिती या जतमध्ये या पोलीस कारभाऱ्यांनी करून ठेवलेली आहे। आज कर्तबगार DYSP आहेत, त्यांनी सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे। बरेच अधिकारी, आज अधिकाऱ्यांचे लोकांकडून प्रश्न आमच्याकडे येतात की अधिकारी बेकायदेशीररित्या, अतिशय दुर्दैवी बाब आहे की अगदी पानपट्टीवाल्यांना सुद्धा इथं आता हप्ते चालू आहे असं आम्हाला समजतंय। पानपट्टीवाल्यापासून सर्व धाबेवालकांना म्हणजे त्यांनी सवलतच दिलेले हप्ते घेऊन की तुम्ही बेकायदेशीर धंदे चालू करा। हे सगळे धंदे जर ताबडतोब बंद झाले नाहीत तर जत तालुका काँग्रेस कमिटी स्वतः सक्षम आहे, रस्त्यावर उतरणार आहे आणि हे सगळे धंदे तालुका काँग्रेस कमिटी आमच्या आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली बंद केल्याशिवाय 4 दिवस राहणार नाही। पोलीस प्रशासनानं वेळेत जागं व्हावं, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू आणि आम्ही स्वतः ग्राउंडवरती उतरून हे सगळे धंदे बंद पडू।